नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर असा पाऊस झालाय. त्यामुळे आपल्या रानांनी पाणी साचले. इथं जर बघितलं तुम्ही, सोयाबीनचं क्षेत्र आहे, भरपूर क्षेत्रामध्ये पाणी साचलेलं बघा. मग अशा वेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे बघा. तर आपल्याला जे पाणी साचलेलं असेल पिकामधलं ते पाणी काढून द्यायचं. आपल्या पहिल्यांदा आपलं काका पूर्ण नाव सांगा बरं. मोहन मानदास टेळे. आपला मोबाईल नंबर 9657 हां 29 पुढं 9657 29 27 54. 2754. हे दुसरे एक आपले शेतकरी आहेत. आपलं पूर्ण नाव सांगा. कल्याण दगडू देवकती, राहणार शिराडोन. आपला मोबाईल नंबर सांगा. 9067 हां 0529 04. शेतकरी मित्रांनो, आज पण या साधारण शेतकऱ्याच्या रानावर होता. शेतकरी मित्रांनो, भरपूर असा पाऊस झाला पिकामध्ये आणि भरपूर असं पाणी साचले. ह्याचा परिणाम आपल्या पिकावर भरपूर होतो. सोयाबीन असेल किंवा इतर कुठलेही पीक असतील तुमचे, जर कंटिन्यू पाणी जर साचलेलं असेल पिकाच्या बुडाला, तर आपल्या पिका एकदम मरायला चालू होते. काही दिवसांनी मरायचं, कारण ओलवा जास्त होते. तर मुरमाड जमीन जर बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये ओलवा कमी आहे. जरी पाणी जास्त पाऊस पडला तरी काही परिणाम होतो. परंतु जर असे जर काळीची जमीन असतील आपल्या, आता 1 मिनिट साहेबची, आता ही शेजारी शेत आहे, पाणी कसं काढायचं ऐका आता याचा काकांचा बरोबर विषय. होय. जे रानातलं पाणी जे साचलेलं असेल ते आपल्या बांधाच्या कोपऱ्याला एखादा खड्डा करायचा. खड्डा करून थोडा खड्डा करायचा बांधाच्या कोपऱ्याला, हा, आणि ते पाणी खाली जाऊ द्यायचं. काय पिकाच्या खालून जर पाणी जर गेलं तर ते आपल्या खड्ड्यामध्ये पाणी निचरा होईल पाण्याचा आणि पिकाला कुठलाही नुकसान होणार. जरी असं जर आपल्या पाणी काढलं नाही तरी लक्षात घ्या, 4 किंवा 5 दिवसांनी आपण काय करायचं, ज्यावेळेस पूर्ण असं थोडं हटकलेलं असेल अशा वेळी आपण बुरशीजन्य रोग जे असते बुरशीनाशक ह्याचा वापर करायचा. याच्यामध्ये काय करायचं, वेल एक्स्ट्रा. बुरशीनाशकाचं काय असं नाव? वेल एक्स्ट्रा हे नाव आहे. याच्यामुळे काय होतंय, जमिनीतली जी बुरशी होणार आहे, त्या पिकावर येणार आहे, मुळ्या लागणार आहे किंवा आपलं झाड जी मरणार आहे ती पूर्ण थांबल. यासाठी वेल एक्स्ट्रा बुरशीनाशक वापरायचं किंवा साप वरून फवार चालतं. त्यामुळे काय होतं, मुरीला बुरशी तयार होणार नाही. जास्त ओलं असल्यामुळं असंही वापरू शकता किंवा आपण पाणी काढून द्या. सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आता येणाऱ्या 2-3 दिवसात अजून पावसाचं वातावरण दाखवत आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर. त्याच्यामुळे जर पाणी साचत असेल तुमच्या पिकाच्या ह्याच्यामध्ये तर आपण पाणी काढून द्या. त्याच्यामध्ये एक दुसरी पद्धत, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सुरुवातीला एक आपण व्हिडिओ तयार केला होता, चारा पद्धत. म्हणजे पेरणीची पद्धत, आपले 4 नळ घेऊन जायचे, 1 नळा बंद करा. कारण जर चारा पडला असता तर हे पाणी सहज वाहून गेलं असतं, पिकाला कुठलाही नुकसान झालं नाही. किंवा BBF पण तंत्रज्ञान वापरा म्हणलं होतं मला. भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओ बघून वापरले. काका तुम्ही सुद्धा पुढच्या वेळेस वापरा, की आपल्या पिकाला नुकसान होणार नाही किंवा आपलं पाणी निघून जाईल. अशा प्रकारे आपल्या भरपूर अशी माहिती आपण सुधारित शेती या तंत्रज्ञानामध्ये देत असतो. सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये देत असतो. अजून जर कोणाला काही शेतकऱ्यांना विचार असलं, भरपूर शेतकऱ्यांनी सकाळपासून फोन चालू करायला, आमच्या शेतांनी पाणी भरपूर साचलंय, त्याच्यावर आम्ही कुठला तोडगा काढावा. तर एक तोडगा म्हणजे आपण पाणी रानातले काढू शकतो, किंवा जर थोडं हटकलं की आपण एक बुरशीजन्य म्हणजे बुरशीनाशकचा वापर करायचा, की आपलं पीक मरणार नाही, त्यामुळे आपल्या पिकाला कुठलाही नुकसान नाही. अजून जर याच्यावर कोणाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉल करा, संपर्क करा. धन्यवाद. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय, त्यांनी केलं असेल त्यांनी चांगली गोष्ट आहे, ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल.